हाय हॅलो नमस्कार. मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर इथे मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे सिगरेट पॅन्टची कटिंग. तर तुम्ही बघू शकता इथे कॉटनचा फॅब्रिक मी घेतलेला आहे आणि आता आपल्याला पूर्ण फॅब्रिकला व्यवस्थित अशी घडी मारून घ्यायची आहे. इथे मी उलट्या साईडने फॅब्रिकला घडी मारून घेते. तर इथे मी व्यवस्थित असा फॅब्रिक सरळ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की माझ्या साईडने फोल्डिंगचा भाग आहे आणि पुढच्या साईडने ओपन साईडचा भाग आहे. यानंतर इथे मी एक स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे आणि इथे मी 2 इंच मार्किंग करणार आहे बेल्टसाठी. 2 इंच मार्किंग करून घेतल्यानंतर स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. 48 सीटची साईज आहे. यानंतर प्लस 2 इंच त्यामध्ये करायचे आहे. तर 50चा चौथा भाग 50 इंचचा चौथा भाग आपल्याला इथे मांडायचा आहे. 50चा चौथा भाग आपल्याला मांडल्यानंतर 48चा इथे चौथा भाग आपल्याला क्रॉच पॉईंटसाठी मांडायचा आहे. यानंतर 2.5 इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन पुढच्या साईडला मारून घेतल्यानंतर 2.5 इंचवर मार्किंग करायची आहे पुढच्या साईडला आणि क्रॉच पॉईंटचं शेप द्यायचा आहे. यानंतर क्रॉच पॉईंटपासून आपल्याला मिडल काढायचं आहे. मिडल मी इथे 8 इंच आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मध्य काढल्यानंतर आता मी फुल हाईट लावून घेते इथे. तर फुल हाईट तर इथे फुल हाईटची मार्किंग आहे 41 इंचेस आणि 2 इंच इथे आपण बॉटमसाठी एक्स्ट्रा घेतलेले आहेत. पुढच्या साईडला सुद्धा मी इथे 30 मार्किंग लावून घेते. .41 आणि 43 2 इंच आपल्याला बॉटमला फोल्ड करण्यासाठी घ्यायचे आहे. इथे मी स्ट्रेट लाईन ओढून घेते. यानंतर इथे आपला जो मध्य होता 8 इंच तोच आपल्याला खाली सुद्धा मार्किंग करायचा आहे आणि आपल्याला आपल्या बॉटमचा दुसरा भाग इथे मांडायचा आहे. आता बॉटम आहे 8 इंच, तर 4 इंच इकडच्या साईडने आणि 4 इंच तिकडच्या साईडने मी मार्किंग केलेली आहे. यानंतर आपल्याला जिथून आपण मध्य काढला होता तिथून मार्किंग करायची आहे आणि शेप पट्टीने आपल्याला इथे पॅन्टीचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीत मी पॅन्टीचा इथे शेप दिलेला आहे आणि वरच्या साईडला जिथून आपण शेप दिला आहे तिथे मी थोडासा पॅन्टचा असा राऊंड शेप देणार आहे. या पद्धतीत आपली फ्रंट साईडची जी पॅन्टची कटिंग आहे ही आपली व्यवस्थित अशी मार्किंग करून झालेली आहे. आता ज्या पद्धतीमध्ये आपण चॉकने आखून घेतलेला आहे त्याच पद्धतीत आपल्याला आता कटिंग करायची आहे. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि तुम्हाला शिकायला मिळत असेल आणि तुम्हाला असेच जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बॅक आणि फ्रंट साईडची सोबतच कटिंग यासाठी सिगरेट पॅन्टची केली जात नाही, कारण बॅक जो पोर्शन असतो हा आपला वाढून कटिंग होतो. यासाठी फ्रंट आणि बॅक हे वेगवेगळे कट केले जातात. तर इथे मी फ्रंट साईडची आता कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण इथे बॅक साईडची कटिंग करून घेऊ.
बॅक साईडसाठी जो उरलेला फॅब्रिक आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे। इथे मी फॅब्रिक सेट केल्यानंतर जो फ्रंट पोर्शन आहे हा आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित असा ज्या पद्धतीमध्ये आपला फ्रंट आपण ठेवलेला आहे त्याच पद्धतीमध्ये आपला फॅब्रिक ठेवायचा आहे। व्यवस्थित फॅब्रिकवर आपला फ्रंट ठेवून घ्यायचा आहे। वरच्या साइडने मी जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हा कटिंग करून घेतलेला आहे। यानंतर तुम्ही बघू शकता क्रॉच पॉइंटला मी समोरच्या साइडला वाढून घेते। बेल्ट साइडची लाईन सुद्धा मी समोरच्या साइडला वाढून घेते आणि इथे 2.5 इंच आपल्याला वरती बेल्टला घ्यायचा आहे आणि 2.5 इंच आपल्याला खाली क्रॉचसाठी मार्किंग करायची आहे। यानंतर आपल्याला क्रॉचचा असा राऊंड शेप द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बॉटम मध्ये इथे 1 इंचची मार्किंग घ्यायची आहे। 1 इंचची मार्जिन वाढून घ्यायची आहे। तर इथे मी 1 इंच मार्जिन वाढून घेतलेली आहे। यानंतर शेप पट्टीने क्रॉच पॉइंट पासून तर बॉटम पर्यंत शेप द्यायचा आहे आणि आपल्या बॅक साइडची पूर्ण मार्किंग झालेली आहे। अशा पद्धतीमध्ये बॅक कटिंग केल्यानंतर आपलं व्यवस्थित अशी कटिंग रेडी होते। दुसऱ्या साइडने आपल्याला ज्या पद्धतीत फ्रंट आहे त्याच पद्धतीत आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण शेवटी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की पॅन्ट जी आपली घातल्यानंतर जी वरती जाते मधल्या साइडनी ती कुठल्या प्रॉब्लेममुळे होते तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, ही टिप मी सगळ्यात शेवटी तुम्हाला देणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आपला खालच्या साइडने असा फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता वरच्या साइडला आपला 1/2 इंच फॅब्रिक एक्स्ट्रा येतोय। तर याच प्रॉब्लेममुळे या 1/2 इंचामुळेच आपल्याला प्रॉब्लेम्स होतात। तर व्यवस्थित असा कट करायचा।